नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. दक्षिण मध्य मुंबईच्या राजकारणात सध्या शांतता आहे, पण ती वादळाआधीची शांतता आहे. कारण या भागात एक असा डाव आकार घेतोय जो केवळ एका प्रभागाचं गणित बदलणार नाही. एकनाथ शिंदे दादर प्रभारी विभागात स्वीकृत नगरसेवक पद देऊन डाव टाकणार आहेत. ही चर्चा आता केवळ चर्चा राहिलेली नाही, ती एक संभाव्य राजकीय हालचाल बनलेली आहे. दादर प्रभादेवी हा काही साधा प्रभाग नाही. हा तो भाग आहे जिथून शिवसेनेचा आत्मा तयार झाला, जिथून मराठी माणसाच्या राजकीय अस्मितेची भाषा आकाराला आली, जिथून बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. दादर, प्रभादेवी, माहीम, वरळी या पट्ट्यातूनच शिवसेनेची ताकद उभी राहिली आणि याच मातीत ठाकरे ब्रँड रुजला. त्यामुळे या भागात घडणारी प्रत्येक राजकीय हालचाल ही सामान्य नसते. आज वास्तव असं आहे की दादर प्रभारी विभागात महायुती पूर्णपणे शून्यावर आलेली आहे. आमदार नाही, खासदार नाही आणि निवडून आलेला नगरसेवकही नाही. राहुल शेवाळे पराभूत झाले, सदा सरवणकर पराभूत झाले, महानगरपालिकेच्या निवडणुकीत समाधान सरवणकर पराभूत झाले. एका मागोमाग एक पराभव हा केवळ योगायोग आहे असं मानणं राजकीय बालिशपणाचं ठरेल. एक स्पष्ट खूण आहे की या भागात महायुतीची पकड सैल झाली आहे. हा पराभव जितका कार्यकर्त्यांना वेदना देणार आहे, त्याहून जास्त तो एकनाथ शिंदेना झोंबणार आहे. कारण दादर प्रभादेवी हा केवळ एक विभाग नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा भाग आहे. आणि तोच बालेकिल्ला त्यांच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक हातातून निसटतोय. म्हणूनच स्वीकृत नगरसेवक पद देऊन डाव टाकण्याचा विचार हा भावनिक नाही, तो पूर्णपणे राजकीय आणि राजकीय डावपेचच आहे. कारण हा डाव यशस्वी झाला तर तो केवळ महानगरपालिकेपुरता मर्यादित राहणार नाही, हा थेट उद्धव ठाकरेंच्या राजकीय बालेकिल्ल्यावरचा घाव असेल. दादर प्रभावित पराभव झाला म्हणून शिवसेना किंवा महायुतीची मुळं उपटली गेलेली नाहीत. आजही या भागात शिवसेनेच्या शाखा आहेत, आजही कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसाचा भावनिक धागा अजूनही शिवसेनेशी पूर्णपणे तुटलेला नाही. हा मतदार कायमचा ठाकरे गटाकडे गेलेला नाही, तो अजूनही वाट पाहतोय. पराभव झाला म्हणून नेतृत्व संपत नाही. उलट अशा क्षणी संघटनेला आधार दिला नाही, कार्यकर्त्यांना आत्मविश्वास उभा केला नाही आणि मतदारांशी थेट संवाद पुन्हा सुरू केला नाही, तर संघटना खचते, फुटते आणि कायमची संपते. खरं तर दादर प्रभारीचा आत्मा अजूनही मराठी माणसातच आहे. इथला मराठी माणूस अजूनही आपली राजकीय ओळख शोधतोय. तो आजही अशा नेतृत्वाकडे पाहतोय जे मराठी माणसाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवेल, जे मुंबईत मराठी अस्मितेची जागा टिकवेल आणि हा भाग आपलाच आहे ही भावना पुन्हा जिवंत करेल. आज इथला मराठी मतदार कोणाच्या विरोधात नाही, तो फक्त आपल्या बाजूने ठाम उभं राहणारं नेतृत्व शोधतोय. आणि जर त्याला तो आपलेपणाचा चेहरा दिसला तर तो पुन्हा एकदा शिवसेनेच्या झेंड्याखाली उभा राहू शकतो. याच ठिकाणी स्वीकृत नगरसेवक पद देऊन एकनाथ शिंदे डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. कारण आज महायुतीकडे या भागात एकही अधिकृत चेहरा नाही. मैदानात उतरून प्रश्न मांडणारा कोणी नाही, प्रशासनाशी भिडणारा कोणी नाही, कार्यकर्त्यांना दिशा देणारा कोणी नाही. अशा वेळी स्वीकृत नगरसेवक पद देऊन या विभागात एक केंद्रबिंदू निर्माण करणं म्हणजे केवळ पद वाटप नाही, तो संपूर्ण संघटनेला दिलेला प्राणवायू आहे. विरोधक याला बॅकडोर एंट्री म्हणणारच, ठाकरे गट आरडाओरडा करणारच, लोकशाहीचा अपमान म्हणणारच. पण वास्तव असं आहे की स्वीकृत नगरसेवक ही तरतूद संविधान मान्य आहे, कायदेशीर आहे आणि अनेक सरकारांनी पूर्वी वापरलेली आहे. लोकसभेत नामनिर्देशित सदस्य असतात, विधानसभेत असतात, मग महानगरपालिकेत हा पर्याय वापरला तर तो लोकशाहीचा अपमान कसा ठरतो. महानगरपालिकेच्या कारभारात अनुभवी आणि संघटनात्मक नेतृत्व असावं यासाठी ती तरतूद ठेवण्यात आलेली आहे. दादर प्रभारीसारख्या संवेदनशील आणि प्रतिकात्मक विभागात स्वीकृत नगरसेवक पद देऊन गट राखणं म्हणजे लोकशाहीची पायमल्ली नाही, तर राजकीय शहाणपण आहे. कारण आज या भागात महायुतीकडे एकही चेहरा नाही. हा भाग पूर्णपणे रिकामा पडलेला आहे आणि रिकाम्या गडावर जो आधी झेंडा रोवतो, इतिहास त्याचाच होतो. जर एकनाथ शिंदे स्वीकृत नगरसेवक पद देऊन आपला माणूस दादर प्रभारीत बसवतात तर तो केवळ प्रशासकीय निर्णय नसेल, तो एक मोठा राजकीय संदेश असेल. तो थेट ठाकरे गडात महायुतीचं पाऊल पडणं असेल, त्यांच्या प्रभाव क्षेत्रात महायुतीचा झेंडा रोवला जाणार असेल आणि त्याचा परिणाम केवळ या प्रभागापुरता मर्यादित राहणार नाही. याचा डोमिनो स्टाईल इफेक्ट होईल. वरळी हादरेल, माहीम हादरेल, लोअर परेल हादरेल. दक्षिण मध्य मुंबईत महायुतीचं अस्तित्व पुन्हा दिसायला लागेल. कार्यकर्त्यांना नवबळ मिळेल, संघटनेत शिस्त येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्वाचा विश्वास कोणावर आहे हा संदेश स्पष्टपणे खालपर्यंत जाईल. आज महायुतीसमोर दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे दादर प्रभारी सोडून देणं, पराभव मान्य करणं आणि ठाकरे गटाला दक्षिण मध्य मुंबईचं बिनविरोध वर्चस्व देणं. दुसरा म्हणजे स्वीकृत नगरसेवक पद देऊन डाव टाकणं, हा गट राखणं, संघटना जिवंत ठेवणं आणि पुढच्या निवडणुकीसाठी मैदान तयार करणं. राजकारणात सगळे निर्णय परफेक्ट लोकशाही चौकटीत बसतीलच असं नाही, पण सत्ता टिकवायची असेल तर वास्तव स्वीकारून डावपेच वापरावे लागतात. स्वीकृत नगरसेवक पद देऊन राजकीय ताकद कायदेशीर मार्गाने वापरणं म्हणजे लोकशाहीचा अपमान नाही. स्वीकृत नगरसेवक पद देऊन ठाकरेच्या गडाला हादरा देण्याची एक संधी चालून आली आहे. दक्षिण मध्य मुंबईत आपला झेंडा रोवण्याची आणि आपल्या बंडाला पूर्ण राजकीय वैधता मिळवून देण्याची.
दादर प्रभारी हा गड अजून पडलेला नाही, तो फक्त रिकामा आहे आणि रिकाम्या गडावर जो आधी झेंडा रोवतो इतिहास त्याचाच होतो. स्वीकृत नगरसेवक पद देऊन पराभव झाकला जात नाही, पुढच्या राजकारणाची पायाभरणी होते. तर प्रेक्षकांनो, दक्षिण मध्य मुंबईच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवकामुळे खळबळ उडेल का? शिंदेची शिवसेना इतिहास घडवणार का? दक्षिण मध्य मुंबईत महायुतीसाठी दरवाजे किलकिलेक होणार का? स्वीकृत नगरसेवक पदाचा डाव प्रत्यक्षात उतरेल तेव्हा काय होईल? मी सुदर्शन सुर्वे, न्यूज डंका. तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज डंका चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.